आता हे ॲक्च्युली वेब सर्व्हरने आपले डेटाबेस सर्व्हर बनणार आहे. VM मध्ये जा, सेटिंगमध्ये ॲड नेटवर्क कंट्रोलर म्हणजे नेटवर्क अडॅप्टर बघा, आणि त्याला ब्रिज मोड घेऊन टाका. ठीक आहे, ओके. जसं याला एक ॲड केलं ना, बस तसं बिलकुल टूला पण ॲड करा. जार होतो घरी येते टांगवलं काय काय पाच काय तुमचं बस आता दरवाजा उघडून द्या, पूर्ण जागा पुरल उघड पूर्ण दरवाजा. चल कुठे हे दोन्ही सर्व्हरला एक लॅन कार्ड ॲड झालं. आता इथं जा, लॅन कार्डला IP ॲड्रेस जो आहे ना, तो IP ॲड्रेस आता ते आपल्याला काय करायचं आहे, ते लॅन कार्ड आपण आत्ता ॲड केलं का त्याला आपल्याला ॲज अ यूज करायचं हे वाला लॅन कार्ड हार्टबीटसाठी. कशासाठी? हार्टबीटसाठी जर वापरायचं असेल तर याला तुम्हाला IP ऑप्शन 4 मध्ये जावं लागेल, प्रॉपर्टीजमध्ये. IP ऑप्शन 4च्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला 192.168.1. याला IP सॉरी आपण वेगळ्या सबनेटसाठी घेऊया 10.10.10.1 10.10.10.1. तुम्ही क्लास C द्या, तुमची मर्जी. आणि कुठे गेलं ते दुसरं बरोबर आहे. 10.10.1 10.1 10.10.10.2. आणि आता याला काय करायचं, तुम्ही कमांड प्रॉम्प्ट करा आणि पिंग करा 10.10.10.1. पिंग होत आहे, बिलकुल पिंग होत आहे. ऑब्विसली 1 पासून 2 पण पिंग होणार आहे. ओके चालेल. पिंग 1 पिंग झालं म्हणून ते पिंग झालं, म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये या 2 लॅन कार्डमध्ये कनेक्टिव्हिटी पाहिजे. चाल हे 2 जणांमध्ये कनेक्टिव्हिटी आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे आपला सॅन. कोणता पार्ट आहे? सॅन तयार करावं लागेल आपल्याला. तर सॅनसाठी आपण कोणतं सिस्टीम वापरणार? आपण आता बघा दुसरं तिसरं सिस्टीम नाही घेता, हे कम्प्युटरचंच फिजिकल मशीन घेते. हेच फिजिकल मशीन घेतो, दुसरं काय कम्प्युटर नाही आपल्याकडे. आता हेच फिजिकल मशीन सॅन बनवायचं आपल्याला. पण हे कसं इंटरनेटला कनेक्ट आहे, बरोबर आहे. मग काय करावं लागेल तुम्हाला, याला जर सॅन बनवायचं असेल तर याचं पण कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे ना आतमध्ये. काम करा प्रॉपर्टीमध्ये जा, इथं नाही हो, नेटवर्कच्या प्रॉपर्टीमध्ये जा असं म्हटलं. ओके हॅकर्स, याला आता कसं आहे ॲटोमॅटिक IP आहे. याचा IP शेअर करू 192.168.1.35. DNS देऊ 192.168.1.200. आपला डोमेन कंट्रोल. ठीक आहे ना. क्लायंट नाही बनवू ज्याला आपल्याला, म्हणजे सॅन बनायचं. आपल्याला काय बनायचं? सॅन. आता इथून 200 पिन करा फिजिकल मशीन. होता है वाह बढ़िया.
मग काय पाहिजे 200 रुपये पिंग होतं आहे. आपला जो वेब सर्व्हर म्हणतात IP काय 1.200 आहे का? 10.10.10 याच एकच कम्युनिकेशन केलं तर 10 बरोबर. याला 192 IP. ते लॅन कार्डच्या दोन्ही मध्येच वापरणार आहे आपण. वेबसाईट 1 आणि वेबसाईट 2 चे जे हार्टबीटसाठी दोनमध्ये ते तिसऱ्या कोणाशी कम्युनिकेशन नाही करणार ते लॅन कार्ड. त्याचा IP नाही मॅसेज करत नाही. कसं काय कम्युनिकेशन समजतं नाही बात. दिवस जाऊन लागलाच तू सोडून देतो लवकर पटकन. आपल्याला फिजिकल मशीनला सॅन बनवायचे. याला जर तुम्हाला सॅन बनवायचं असेल तर यासाठी तुम्हाला टाकावं लागेल एक सॉफ्टवेअर. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे स्टारविंड. बघा माझ्याकडे इन्स्टॉल झाले. सॉफ्टवेअर कसं टाकायचं तुम्हाला सांगायची गरज. तुम्ही आपले इंटरनेटवरून डाउनलोड करू शकता. नाही तर आपली जी एक्सटर्नल हार्ड डिस्क याच्यामध्ये सुद्धा ते असेल सॉफ्टवेअर. आपण हार्डवेअर शांत नाही घेते. कारण की तुम्ही सगळ्यांनी 10,000 रुपये जरी टाकले 10,000 नाही सगळ्यांनी 20,000 तरी टाकली तर बसलेले. आणि वरून पुन्हा मी जर एकट्याने जर 50,000 टाकले तरी शान येत नाही आपल्याला. इन्स्टॉल द स्टारविंड. ते काय म्हणतं स्टारविंड सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. स्टॉप स्टारविंड आयस्काची सर्व्हिस. स्टारविंड आयस्काची सर्व्हिस त्याला स्टॉप करा. रिप्लेस द starwind.exe. आता ते आपण क्रॅकमध्ये गेलो नाही का त्या क्रॅकमध्ये फाईल starwind service.exe ही फाईल कॉपी करा. कुठं म्हणजे रिप्लेस करा म्हणजे ती कॉपी करा कुठं त्या फोल्डरमध्ये जिथं स्टारविंड सॉफ्टवेअर इन्स्टॉल. आणि स्टार्ट द स्टारविंड आयस्काची सायन्स सॉफ्टवेअर सर्व्हिस. आणि ती सर्व्हिस पुन्हा चालू करून द्या. ट्रायल व्हर्जन तुमचं काय होऊन जातं लगेच फुल. आता ते तुम्ही घरी जाऊन इन्स्टॉल करा. आपल्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल येते. ठीक आहे ना. आता तुम्ही एवढे लहान नाही राहिलेले तुम्हाला सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करा ते शिकावं. मग ते इन्स्टॉल करायला रॉकेट सायन्स पण नाही बरं. चल तर बघा हे स्टारविंड माझ्याकडे इन्स्टॉल दिसत तुम्हाला. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे. ते शॉर्टकट आले समोर. याला डबल क्लिक करा. डबल क्लिक करण्याची गरज नाही कारण की ते स्टार्टअपमध्येच लोड होत राहते. बघा इथं स्टार्टअपमध्येच लोड होईल. इथं जर डबल क्लिक केलं तरी उघडतं ते स्टारविंड आहे. त्याच्यानंतर ते म्हणतं कनेक्ट टू द PGPC. तर PGPC कनेक्ट करायसाठी मग पण तिथं म्हणतं ह्या सिस्टीमचा IP ॲड्रेस आहे ना 41 पाहिजे होता. बरोबर आहे. आपण कितीला 35. आपण त्याला 41 देऊ कारण की माझं ऑलरेडी कनेक्शन 41 आहे ना. तसं काही नाही. मी त्याला डिलीट करून नवीन कनेक्शन बनवू शकतो. समजलं का तुम्हाला. कळलं का. आता मी ना नवीन कनेक्शन बनवलं आणि त्याला IP ॲड्रेस 35चा कनेक्शन कारण 35 आहे ना आपलं. पण एक काम करतो ना याचा IP चेंज करतो ना पाहून विचारायचं कशाला रिकमेंड डोक्याला ताण घेते जास्त. हे बेस्ट सोल्युशन आहे. एक त्याला डायरेक्ट कनेक्ट केलं ना ते कनेक्ट होऊन जाईल. बघा तुम्हाला जर असं वाटतं 35,000 घ्यायचं तसंही चालतं तुम्हाला जर पहिल्यापासून बघायचं असेल. पण याला जर डबल क्लिक केलं एरर देईल ते. नेमकं असं आता माझी विद्यार्थी एक त्याचं समजावतं नाही. बघा तिथं हे कनेक्शन तुम्हाला डिलीट करावं लागेल. रिमूव्ह काय डिलीट करावं लागतंय तुम्हाला कनेक्शन. मग तुम्हाला इथं नवीन कनेक्शन बनावं लागेल ॲड होस्ट. मग इथं IP ॲड्रेस द्यावा लागेल तुम्हाला 192.168.1.35 आहे ना आपला. ओके सर. बघा आता 35 ॲड झाला.
आता डबल क्लिक करा तर कनेक्ट होईल. ते रूट याला युजर नेम असतो रूट आणि पासवर्ड असतो स्टारविंड. बघा झालं कनेक्ट. चल आता इथं टार्गेट वगैरे काय बनेल नाही, म्हणजे बनेल म्हणजे आपण अजून काहीच केलंच नाही. कसं म्हणणार 35ला कनेक्ट झालो आपल्या सिस्टमला. मग इथं टार्गेट तुम्हाला ॲड करावं लागतील, बरोबर आहे की नाही. मग ह्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहे ॲड टार्गेट आहे की इथं वरती पण ऑप्शन आहे किंवा इथं राईट क्लिक केलं तर ॲड टार्गेट. म्हणजे आपल्याला आता सॅनचे स्टोरेज बनवायचे, बरोबर आहे की नाही. ॲड टार्गेटवरती क्लिक करा. त्यानंतर टार्गेट ॲलियास द्या. काय द्यायचं तुम्हाला. समजा मी तिला विटनेस, मी विटनेस नाव जर दिलं तर त्याचं टार्गेटचं नाव असं खाली वेगळ्या पद्धतीनं आहे का. त्याचा त्याला IQ म्हणतात. काय म्हणतात IQ विटनेस. हार्ड डिस्क पाहिजे, ऑप्टिकल डिस्क पाहिजे की टेप पाहिजे. हार्ड डिस्क पाहिजे. हार्ड डिस्क. फिजिकल बेसिक व्हर्च्युअल का ॲडव्हान्स व्हर्च्युअल. बेसिक व्हर्च्युअल चालून दिलं आपल्याला, ठीक आहे ना. इमेज फाईल डिव्हाइस पाहिजे, रॅम पाहिजे. इमेज फाईल डिव्हाइस 1 नंबरचा. माउंट एक्झिस्टिंग आपल्याकडं नाहीच आहे तर कुठं माउंट करता. क्रिएट न्यू वन. स्नॅपशॉट आणि CDK नाही पाहिजे आपल्याला. न्यू व्हर्च्युअल डिस्कचं लोकेशन आहे नाव. तर नवीन व्हर्च्युअल डिस्क आपल्याला कुठे स्टोअर करायची. C मध्ये. मी इथे एक फोल्डर बनवलेलं आहे सॅन नावाचं. सॅन फोल्डरमध्ये मी त्या फाईलला नाव देईल witness.img. आपल्याला IMG देण्याची गरज नाही, ते स्वतः IMG घेऊन टाकेल. हे बघा witness.img. किती GB द्यायची तुम्हाला. मी देतोय 4096 MB. म्हणजे किती GB 4 GB है ना. 4 GB. विटनेस थोडी छोटी लागेल. 2 GB दिली तर चालते पण आपण 4 देऊन टाकू. आणि बघा बाकी काही क्लिक करायचं करू नका, काही फरक पडत नाही. पण हे क्लिक करणं लय गरजेचं आहे. अलाव मल्टिपल कॉन्करंट आयएसकायझी कनेक्शन. म्हणजे क्लस्टरिंगसाठी वापरायचं आपल्याला. कशासाठी क्लस्टरिंग. तो ऑप्शन घ्यायचा क्लस्टरचा. आणि कॅचिंग मोड नॉर्मल ठेवा, नो कॅचिंग. अँड फिनिश. ही विटनेस बनली. अजूनही बनवायची आपल्याला. ॲड टार्गेट. तर मी नाव देतो SQL DB. SQL सर्वरचा डेटाबेस राहणार त्याच्यामध्ये. हार्ड डिस्क बेसिक व्हर्च्युअल. and I'm going to store it in a C drive. सॅन फोल्डर आहे. सॅन फोल्डरमध्ये तुम्ही जर आले ना, एक ऑलरेडी बनलेली आहे का विटनेस. आता आपल्याला ही बनवायची आहे SQL DB.img. किती GB 4096 MB. आठ हजार 8192 होतं काय. into 8. भूक लागली. आठ GB. बघा सॅनचा फायदा काय तुम्हाला मी सांगतो. हे जे डिस्क आहे का, आपण जे 2 डेटा स्टोअर बनवला आता, एक विटनेस आणि एक SQL D. तर यांना मल्टिपल सर्व्हर एकाच वेळेस ॲक्सेस करू शकतात. डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतात. आपल्याकडे वेब SRE वन आहे आता, राईट. याला कनेक्ट करायचं आपल्याला. त्याला कनेक्ट कसं करतो बघा. याला सर्व मॅनेजरमध्ये जा, टूल्समध्ये, आणि इथं बघा आयएसकाझी इनिशिएटर नावाचं टूल असते इथं. या टूल यूज करून आपण इथून त्या सॅनला कनेक्ट करणार. बघा आयएसकाझी इनिशिएटर. यस. सर्व्हिस चालू असते बाय डिफॉल्ट. चालू करायची का. यस. आणि इथं टार्गेटचा IP द्यावा लागतो किंवा नाव द्यावं लागतं. आपल्याकडं नाव दिल्यापेक्षा IP द्या. काय IP द्यायचं.
192.168.1.35 आहे ना. आयस्केजी टार्गेट म्हणजे आयस्केजी सर्व्हर आपला आयस्केजी क्विक कनेक्ट. बघा ते म्हणतं इथं SQL DB आणि विटनेस 2 डिस्क आहे. बघा सर्व्हरून कनेक्ट होतो आपण तर ते दुसऱ्या मशीन असतं ते चाललं असतं त्याची फक्त कनेक्टिव्हिटी पाहिजे दुसरं काय लागत. चला विटनेसला कनेक्ट करा झालं कनेक्ट, DBला कनेक्ट करा झालं कनेक्ट, डन. चला दोन्ही कनेक्ट झाले आपल्या आता. सेम जसे ते कनेक्ट झाले ना तसं इथून याला पण कनेक्ट करा. कोणता वेब SRV तो यालाच तर शेअर्ड स्टोरेज म्हणता ना भावानी, बरोबर आहे. चालू होईगा चालू हो. Quickly connect to that SAN system. Connect. का सर दाल खिचडी म्हणून नाही तुम्ही अरे पाहुणं त्याला दाखवले नाही का शांत बस रे. लयच जास्त उड्या मारत. चला वेब SRV 1 आपल्याकडे आणि वेब SRV 2 आपल्याकडे, बरोबर. तर बघा लक्ष द्या. तर आपण चला आता बेसिक तयारी केली आपण. आता सॅनला कनेक्ट झालो. तुम्ही जरा समजा डिस्क mg.mt.ms जर डिस्क मॅनेजमेंट गेलो तुम्हाला त्या डिस्क दिसेल पाहिजे. म्हणजे बघा त्या डिस्क कोणत्या कम्प्युटर ती आहे 1.35 वरती पण ती दिसून राहील तुम्हाला, दिसताय की नाही. आणि बघा तुम्ही जर या डिस्क जर तुम्ही राईट क्लिक जर केलं त्यांना ऑनलाईन जर घेतलं हे बघा ही पण ऑनलाईन घ्या आणि याला इनिशियलाइज करा. दोन्ही पण इनिशियलाइज करा MBR मध्ये झालं दोन्ही इनिशियलाइज. आणि तुम्हाला जर वाटलं नाही तुम्हाला पार्टिशन वगैरे बनायची तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. तुम्ही जर म्हणले इथं पार्टिशन बनवायचं तुम्हाला न्यू सिम्पल होतं. इथं जर तुम्ही जर वॉल्यूम बनवली गेली काही बाबा काय करतो बल्ला फिजिकल कॉम्प्युटर ते किती स्पेस पोहोचून द्या 52 GB आहे इथं. ठीक आहे करून घ्या. सॅननं घेऊन टाकली ना जागा आता ती 8 आणि ती 4 12 GB मॅनेज झाली नाही. सॅन पुरी स्पेस घेऊन टाकते चालेल. आणि बस आता काय करायचं तुम्हाला अजून एक महत्त्वाचं काम राहिले. तुमची दोन्ही अरे यार तुमची जे दोन्ही सर्व्हर आहे ना इथे तुम्हाला आता काय टाकायचं आहे मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर, बरोबर. नाही सर तुम्हाला फेलोर क्लस्टरिंग टाकायचं. पण फेलोर क्लस्टरिंग टाकण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले सर्व्हर मॅनेजरमध्ये जावं लागतं आणि तुम्हाला .NET फ्रेमवर्क टाकावं लागतं. काय टाकलं लागतं पहिले .NET फ्रेमवर्क. ते फीचर आहे तो फीचर जर नाही टाकला ते चालत नाही. मग हे म्हणजे तुम्ही टाकू शकत नाही. हे .NEट फ्रेमवर्क 3.5 हे टाकावं लागतं तुम्हाला. नेक्स्ट मग याचं लोकेशन द्यावं लागतं तुम्हाला. त्याचं लोकेशन तुम्हाला स्वतः डिफाईन करावं लागतं. लोकेशन काय आहे तुमची सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम आहे ना ओपन करायची सोर्सेसमध्ये जायचं आणि SXS हे फोल्डर आहे या फोल्डरचा पाथ द्यावा लागतो. सिमिलरली इथं पण तसंच आहे.
हे झालं इन्स्टॉलेशन. इथं याच्याकडे बघून घ्या, याच्याकडे होत राहील. आता काय करा, इथं फेलोर क्लस्टरिंग टाका, मॅनेजमध्ये जा, ॲड रोल्स अँड फीचर्स. नेक्स्ट इथं फेलोर क्लस्टरिंग नावाचं फीचर टाकायचं मला. इथं हो, इथं फेलोर क्लस्टरिंग नावाचं फीचर, ॲड फीचर्स. सिमिलरली तो फीचर मला कुठं टाकणं आहे, इथं पण टाकणं. सक्सेसफुली इन्स्टॉल. इथं फेलोर क्लस्टर इन्स्टॉल झालं. ठीक आहे. क्लस्टरिंग चालेल, दोन्ही ठिकाणी फेलोर क्लस्टरिंग इन्स्टॉल झालं. मग आता वेबसारी 1 कोणत्या तरी एका सर्व्हरवरती आहे. आपण वेबसारी 1ला पहिला बनवतो इथे, बरोबर आहे. मग वेबसारी 1वरती यायचं, टूल्समध्ये जायचं आणि फेलोर क्लस्टर मॅनेजर ओपन करायचं. आणि इथं आपलं आता क्लस्टर बनवण्यासाठी पहिले व्हॅलिडेट कॉन्फिगरेशन ऑप्शन आहे. काय Validate पहिले क्लस्टर कॉन्फिगरेशन व्हॅलिडेट करावं लागतं. सो व्हॅलिडेट द कॉन्फिगरेशनवरती जा. नेक्स्ट ते व्हॅलिडेट झाल्यानंतर लगे क्रिएट क्लस्टर युजर चालू होतं. एंटर द नेम. आपल्याकडे 2 सर्व्हर आहे, वेब SRV1, दुसरा आहे वेब SRV2. दोघांना सिलेक्ट करा, कंट्रोल दाबून नेक्स्ट. याच्यावरती सगळं टेस्ट करा. नेक्स्ट. त्याचं म्हणणं आहे विथ सम वॉर्निंग्स इट हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड. आणि बाकी ऑप्शन आहे क्रिएट द क्लस्टर नाव युजिंग द व्हॅलिडेटेड नोड्स. जे नोड व्हॅलिडेट झाले त्यांच्यावरती क्लस्टर लगेच बनवायला सुरुवात करून दे. फिनिश बघा, लगेच ती सुरुवात फिनिश केला का लगेच क्लस्टर रिझल्ट चालू होतो. क्रिएट द क्लस्टर विझार्ड. नेक्स्ट. बस क्लस्टरला नाव द्यावं लागते. आपण क्लस्टरला नाव देऊ. DB क्लस्टर 1. काय नाव दिलं? DB cluster. DB क्लस्टर 1. Click here to IP काय दाखवलं. click here to type an IP address. An address. Choose. अजून पुढे गेलं. पहिल्यापासून चालू जाते. असेच प्रॉब्लेम आली तर
मला रेंज दाखवणार बाकीचे नाही बाकी दुसरं कुठं नाही ना मला तो IP घ्यायचा